त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो बॅनर लावला होता त्यावरनं बऱ्याच चर्चा टीका सर्व केलं जात आहे. कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या टीकांकडे बघता? तर खरं अतिशय चुकीचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मी इतक्या वर्षापासून 35 वर्षापासून मी या ठिकाणी आमदार आहे. मी 3 टर्म झाले मंत्री आहे. पण मी माझा वाढदिवस कधीही साजरा करत नाही. मी 2 दिवस आधी सगळ्यांना सांगून येतो, वर्तमानपत्रातूनही कळवतो बाबा मला कोणी भेटायला येऊ नये, कोणी बुके आणू नये. मी कधी केक कापला नाही आणि मी 2 दिवस माझा फोनही बंद ठेवतो. सुरुवातीपासून आहे. यावेळेला मी वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन, कारण वर्तमानपत्र म्हटलं की तुम्ही सांगता वर्तमानपत्रात जाहिरात देऊ नका, आमचं नुकसान होतं, आणि म्हणून मी त्या दिवशी त्यांना पैसे देऊन जाहिरात छापायला लावली किंवा मी कोणालाही भेटणार नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, धन्यवाद, पण या ठिकाणी आपण चांगलं विधायक काम या दिवशी करावं, झाडं लावावी. गेल्या वर्षी जवळपास 5,500 6,000 रक्ताच्या बॉटल आम्ही त्या ठिकाणी कलेक्ट केल्या त्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आपल्याला कुठल्याही बुकेवर केकवर खर्च न करता या ठिकाणी आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तसा चेक दिला तरी चालेल, असं आव्हान मी यावेळेला सुद्धा वर्तमानपत्रातून 2 दिवस आधी छापून केलेलं होतं, सोशल मीडियावर केलेलं होतं. पण एका हौशी कार्यकर्त्याने त्या दिवशी, म्हणजे मी तर 2 दिवस बाहेर निघून गेलेलो होतो, थांबतच नाही मतदारसंघात, जिल्ह्यात, आणि त्या एका हौशी कार्यकर्त्यांनी 66 फुटाचं पॅनर हे त्या ठिकाणी जळगावमध्ये एका ग्राउंडवर त्या ठिकाणी बनवलं. ते मला वाढदिवसाच्या दिवशीच कळालं. म्हणजे अतिशय चूक आहे. मी त्याच्यावर खूप चिडलो, मी त्याला खूप रागवलो की तू असं का केलं. तर त्याचं फार अतिशय जास्त, मला वाटतं बस जास्त प्रेम माझ्यावर असेल की काय, पण त्यांनी ही चूक त्या ठिकाणी केली. मला ते अजिबात आवडलेलं नाही. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी एकही पोस्टर बोर्ड या ठिकाणी लावून देत नाही, कधी लावून देत नाही. म्हणजे सगळ्यांना माहिती जिल्हाभरामध्ये, पण त्यांनी ते केलेलं आहे. ते मलाही आवडलेलं नाही. मी त्याची खूप कान उघडणी त्या संदर्भामध्ये केलेली आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी अशी मागणी केली की देशावरती आर्थिक संकट आहे, त्यामुळे आजी माजी खासदारांचं मानधन हे 1 वर्षासाठी गोठवण्यात यावं असं त्यांनी मागणी केली. नाही, हा ऐच्छिक प्रश्न आहे. ज्या ज्या वेळेला असा प्रसंग येतो, अशी परिस्थिती येते, त्यावेळेला आपण स्वतःहून असे निर्णय घेत असतो. काही लोकांनी तसे निर्णय घेतलेलेही आहेत, आणि फार तशी परिस्थिती येईल तर सरकारच्या बाबतीमध्ये विचार करेल. भाऊ, एकीकडे पंतप्रधान मोदी हे काटकसरीचा सल्ला देत आहेत, पण पेट्रोल डिझेल टंचाईच्या भीतीने अनेक जिल्ह्यांमध्ये आता पेट्रोल पंपवरती गर्दी होताना पाहायला मिळते, काही ठिकाणी हाणामारी होते. तर या संदर्भात महाराष्ट्र सरकार काय उपाययोजना करण्यासंदर्भात आज काय बैठकीत बोलणं झालं? खरं म्हणजे लोक पेट्रोल भेटणार नाही, डिझेल भेटणार नाही या भीतीमुळे स्टॉक करायला लागलेले आहेत. ते स्टॉक करतायत, आणि त्यामुळे मग हा खरं जो तुकडा आहे तो या ठिकाणी दिसतो आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलेलं असेल की लाईनी लागलेल्या आहेत. आता खरं म्हणजे शेतकऱ्याचे दिवस आहेत, ट्रॅक्टरसाठी डिझेल लागतंय, रस्त्यांची कामं चालली आहेत मोठ्या प्रमाणात, नंतर पावसाळ्यात करता येणार नाही, त्यामुळे डिझेलची मागणी अतिरिक्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या संदर्भात मला वाटतं काही प्रमाणामध्ये स्टॉक करून ठेवला जातोय. बरं, मला वाटतं जर आपण नियमित जर साठा घेतला, मला वाटतं त्यामध्ये काही कुठे तुटवडा येणार नाही. तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये सरकारचं, माननीय मुख्यमंत्री महोदयाचं पूर्ण लक्ष या ठिकाणी आहे. कुठल्याही परिस्थितीत